नमस्कार मित्रांनो. पूर्वी एक अशी म्हण होती, राव करी ते गाव न करी. कदाचित उलटी असेल. किंवा जे देखे कवी ते ना देखे रवी. मतितार्थ एवढाच की काही लोक काहीही करू शकतात. त्यातलीच एक जमात म्हणजे आपल्या गावचा तलाठी. आता स्पर्धात्मक परीक्षा आला, दुसऱ्या जिल्ह्यातल्या मुलं मुली तलाठी म्हणून नेमून येतात. त्यांना खरंच गावची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती किती आणि कशी माहिती असते देवच जाणो. पूर्वी वर्षानुवर्ष तलाठी आणि सर्कल म्हणजे मंडल अधिकारी तेच असायचे. त्यांना प्रत्येक घराची माहिती असायची. कोणाचा नातेवाईक कुठे राहतो, कोण कधी वारला याची माहिती असायची. सरपंचही बऱ्याच वेळेला तेच असायचे. म्हणजे सरपंच आणि तलाठी यांचा समन्वय असायचा. त्यामुळे पोलीस पाटील, तलाठी, सरपंच यांचा एकदा चांगला ताळमेळ असला तर गावात थोडी शिस्त असायची आणि या कानाची बातमी त्या कानापर्यंत लगेच पोचायची. आता तलाठी तलाठीच्या ऑफिसला सहसा भेटत नाही. त्याला पूर्वी तात्या बोलायचे, आता तलाठी साहेब असं म्हटलं जातं. एक एक उतारा काढायची त्याची किंमत वेगळी असते. तो एवढा समृद्ध, तो काही वर्षातच त्याच गावात तो बंगला बांधू शकतो किंवा गावाला बंगला बांधू शकतो. लाखो रुपयाची मोटरसायकल त्याच्यासाठी दिमतीला असते. नाही तर पक्षकारांची कोणाची गाडी, अगदी स्पीड बोटसुद्धा तलाठ्याला उपलब्ध होते. या सर्वाचं मूळ कारण महसूल दप्तर राखण्याचं, त्यातल्या नोंदी ठेवण्याचं आणि त्याची माहिती असण्याचे अधिकार या तलाठ्याला असतात. त्यामुळे अनेक इस्टेट एजंट किंवा अवैध मिळकती मिळवणारे या तलाठ्यांना खुश ठेवतात. सर्वच तलाठी अप्रामाणिक लाचखोर असतात असं नाही. पण अँटी करप्शनच्या जाळ्यात बऱ्याच वेळेला बरेच तलाठी सापडतात. बरं, यात स्त्री पुरुषांचं दोघांचंही प्रमाण सारखंच आहे. किंबहुना पुरुष तलाठ्याला शिव्या देऊन, दबाव आणून, बोलून तरी काम करून घेता येतं. पण ज्या मुली तलाठी म्हणून आलेल्या आहेत त्यांचं काम औरच असतं. आता तर ते कंत्राटी कामगार नेमतात. म्हणजे त्यांचे प्रतिनिधी कोतवाल म्हणून किंवा क्लार्क म्हणून तलाठी ऑफिसला बसलेले असतात आणि तेच सगळं करतात. शासनाने कितीही ऑनलाईन पद्धत आणली तरीसुद्धा तलाठ्याच्या दारात बऱ्याच वेळा जावंच लागतं. अजूनही बऱ्याच सरकारी कामात, कोर्ट कामकाजामध्ये ऑनलाईन उतारे, प्रिंटआउट काढलेले उतारे यांच्यावर विश्वास न ठेवता तलाठ्याने हाताने लिहिलेले 7/12चे उतारे, 6चे फेरफार, मॅच्युरेशन एंट्री, 8चे उतारे, गाव नकाशे, चतुर्सीमा दाखले, जमीन भूसंपादनाखाली गेलेली नाही, जमिनीवर बोजा नाही, वारस दाखला, अशा अनेक गोष्टीसाठी तलाठ्यांची दारं झिजवावी लागतात, दारांवर फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे या तलाठ्यांचं जीवनमान सुधारलंय आणि भावही वाढलाय. हे तलाठी पुन्हा हुकमाचे ताबेदार सुद्धा असतात. त्यांना प्रचंड बाहेरची कामं असतात. पालकमंत्री आली तर शाळी घेऊन जा, कुठे जिताडा मिळतोय काय शोध, आणखी काही गाडीची सोय करायची असते. त्यामुळे त्यांना अनेकांना विनवणी करावी लागते. या सगळ्या कामातून प्रत्यक्ष महसूल खात्याचं, राज्य शासनाचं जे अपेक्षित काम आहे ते त्या पद्धतीने होत नाही आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे आज शेतकरी किंवा जमीनधारक हे अत्यंत नाडलेले आहेत. ते दरवर्षी मग उतारे काढत नाहीत, पीक पाहणीचा उतारा पाहत नाहीत आणि मग असं लक्षात येतं की 8-10 वर्षांनी उतारा काढल्यानंतर तिथे आणखी कोणाचं तरी नाव लागलेलं असतं.
कुठला तरी वारस पंचनामा दाखवला जातो, कोणाचे तरी जबाब नोंदवले जातात आणि काही वेळेला खोटे वारससुद्धा तलाठी नोंदवतात. त्यामुळे महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या तर काय? कारण ती एकदा नोंद सर्टिफाय झाली, फेरफार नंबर पडला, वर्दी नोटिसा निघाल्या आणि फेरफार मंजूर झाला की RTS अपिलाशिवाय गत्यंतर नसतं. बरं, RTS अपिलात जायचं तर 30 दिवसाच्या आत जायला पाहिजे. बऱ्याच वेळा फेरफार होऊन सुद्धा तुम्हाला कळवला जात नाही. तुमचा पत्ता तिथे नसतो, तुम्ही गावाला राहत नसता, तुमची जमीन तुम्ही राहण्याच्या ठिकाणी नसते तर अन्य गावात, अन्य तालुक्यात असते आणि त्याचा बरोबर गैरफायदा तलाठी किंवा संबंधित इस्टेट एजंट किंवा लाभार्थी घेतात. अनेक वेळा अशा तक्रारी येतात. चुकीचे फेरफार होतात, सर्व वारसांची नोंद होत नाही, कोर्ट डिक्री असूनही काही वेळेला नोंदी होत नाहीत, खरेदी खात्यांच्या बक्षीसपत्रांच्या नोंदी होत नाहीत, रजिस्टर मृत्यूपत्राच्या नोंदी होत नाहीत, वाटप पत्र असेल, हक्क सोडपत्र असेल, त्यांच्या नोंदी होत नाहीत आणि झाल्या तर त्या चुकीच्या पद्धतीने होतात, अपूर्ण होतात. आणि मग अशा वेळी अन्यायग्रस्त माणूस जेव्हा RTS अपिलात जातो तेव्हा त्याला मुदतीच्या कायद्याची अडचण येते. मग ती दूर करण्यासाठी पुन्हा प्रतिज्ञापत्र आली, उशीर माफ होण्याचा अर्ज आला. सामान्य माणसाला हे शक्य नसतं म्हणून तो वकील करतो. आता चेंडू जेव्हा प्रांताकडे जातो किंवा उपविभागीय अधिकाऱ्याकडे जातो तर तिथलं आणखीन वेगळंच खटलं असतं. त्यांचा राजेशाही थाट वेगळा असतो. पूर्वीचे तहसीलदार प्रांत कौलारू इमारतीत कसे तरी बसायचे, पण काम करायचे. बऱ्याच वेळेला ते ऑफिसमध्ये हजर असायचे. आताच्या प्रांताची व्यथा वेगळी असते. त्याला सतत दौऱ्यावर जावं लागतं. मंत्री आले, शासनाची परिपत्रकं आली, त्याची पूर्तता करायचं आहे आणि हाऊसमाऊससुद्धा असते. मग कोणाकडनं तरी डोनेशन मिळवून सरकारी कार्यालये बेकायदेशीरपणे दुरुस्त केली जातात. बऱ्याच वेळेला तुम्हाला पोलीस स्टेशन, तहसीलदार ऑफिस, प्रांताचं ऑफिस हे अत्यंत सजवलेलं असतं. ते काय 31 मार्चच्या B&Cच्या संपलेल्या निधीतून केलेलं असतं? मग MIDCतील कोणती तरी कंपनी किंवा आलेला कारखाना, कारखानदार किंवा एखादा इस्टेट एजंट गाठून, जमीनदार गाठून त्याच्या गळ्यात ACची यंत्रणा, इंटेरियर डेकोरेशनची यंत्रणा टाकली जाते आणि असं मिंध झालेलं कार्यालय आपल्याला बघावं लागतं. आणि त्या वातानुकूलित यंत्रणेत अभ्यंगत कक्षामध्ये आपला साधा शेतकरी, पिचलेला माणूस हा गारठून जातो. बरं, RTS अपील कायद्याप्रमाणे चालेल तर शपथ. तारखा दिल्या जातात, बोर्डावर त्या घेतल्या जातात आणि क्लार्कच पुढची तारीख देऊन मोकळे होतात. प्रांत एखादा सोमवार किंवा एखादा गुरुवार कामासाठी राखून ठेवतो, त्या दिवशी नेमकं त्याला नियमितपणे काम आडवं येतं आणि RTS अपीलं पुढे जातात, सुनावणी पुढे जाते. आणि मग तो मंत्र्याचे फोन घेत, इतर लोकांचे, आमदारांचे, खासदारांचे फोन घेत, नाहीतर कलेक्टर साहेबांचे फोन घेत, अर्धवट लक्ष ठेवून तुमच्या RTS अपिलाचा युक्तिवाद ऐकतो. खरंच प्रामाणिकपणे किती प्रांत अगदी ठरलेल्या वेळी 1 तारखेला, 2 तारखेला RTS अपिलं ऐकतात, पद्धतशीरपणे ऐकतात, त्याच्या नोट्स घेतात, त्याच्यात कायद्याचा कोणता मुद्दा आलेला आहे तो बघतात, दोन्ही बाजूचे मुद्दे लिहून घेतल्यानंतर दोन्ही बाजूचे मुद्दे विचारात घेऊन रितसरपणे ज्युडिशियल जजमेंट देतात. हा एक संशोधनाचा भाग आहे. म्हणजे केवळ एक फॉर्मॅलिटी म्हणून RTS अपील करणं राहतं. ज्याचा वशिला दांडगा, ज्याच्या हातात ओळखीत आमदार, खासदार आहे, पालकमंत्री आहे, त्याच्या बाजूने निकाल, असं सार्वत्रिक चर्चा होते. किंबहुना त्यात बऱ्याच अंशी तथ्यही असतं. एखादा प्रामाणिक तहसीलदार असेलही स्पर्धात्मक परीक्षेतून आलेला, एखादा प्रांतही प्रामाणिक असेल, एखादा कलेक्टर आणि ॲडिशनल कलेक्टरसुद्धा प्रामाणिक असू शकतो. पण ज्यांच्याकडे ॲपेलेट अथॉरिटी आहे असे बरेच अधिकारी हे भ्रष्ट असतात, दबावाखाली वागणारे असतात, प्रभावाखाली येणारे असतात आणि त्यांच्या हातून कायदेशीर काम होत नाही. जे न्याय द्यायचं काम आहे ते योग्य पद्धतीने होत नाही. पुन्हा तिथून पुढच्या अपिलाकडे जावं लागतं, मग कलेक्टरकडे किंवा विभागीय आयुक्ताकडे जावं लागतं. तेवढी शक्ती शेतकऱ्यामध्ये नसते आणि मग ज्याची बाजू दांडगी, जो धनदांडगा, त्याच्या बाजूनी न्याय होतो.
त्यामुळे महसूल न्यायालयावर अविश्वास निर्माण होतो आणि म्हणूनच महसूल न्यायाधिकरणच रद्द करावं, ही RTS अपिलाची तरतूदच रद्द करावी अशी मागणी पुढे येते. परंतु प्रत्येक वेळेला कोर्टात न जाता महसूल खात्याचं काम महसूल खात्याने करावं म्हणून हे न्यायाधिकरण केलेलं आहे. प्रांताला अधिकार दिलेले आहेत, कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत. कलेक्टरचे काही अधिकार डेलिगेशन ऑफ पॉवर खाली पुन्हा प्रांताला आलेले आहेत. काही सुनावणीचे अधिकार, कुळ कायद्याचे अधिकार तहसीलदारला दिलेले आहेत. ते नायब तहसीलदार चालवतात. त्यांना त्यातलं किती ज्ञान असतं ते माहिती नाही आणि न्याय सुनावणी या ठिकाणी होत नाही. ही दुर्दैवानी खेदाची गोष्ट आहे. यात वस्तुस्थिती आहे. हे फक्त एका जिल्ह्यापुरतं नाही, सर्वदूर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दिसणारं हे चित्र आहे. त्यामुळे वहिवाटीचे दावे असतील, 70B दावे असतील किंवा अन्य कोणते मामलेदार ॲक्ट खालचे दावे असतील, रस्त्याचे दावे असतील, सार्वजनिक हिताचे प्रश्न असतील, फेरफारावरच्या नोंदी असतील, वारस नोंदीबद्दलची फेरफारातल्या तक्रारी असतील किंवा खरेदी खताची चुकीच्या पद्धतीने नोंद घेतल्याची तक्रार असेल, तर शेवटी वकिलांना दिवाणी न्यायालयात जावं लागतं आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की तुम्ही महसूल कोर्टात का गेला नाहीत, रेव्हेन्यू ज्युडिक्शन ॲक्टची अडचण कशी येत नाही ह्याचं समाधान करून द्यावं लागतं किंवा फेरफार मंजूर झाला नाही म्हणून आणि तहसीलदारांनी किंवा प्रांताने सांगितलं की हा दिवाणी स्वरूपाचा वाद असल्यामुळे योग्य त्या दिवाणी कोर्टात जा, म्हणून आम्ही दिवाणी कोर्टात आलो असं नामुष्कीने बोलावं लागतं. मात्र त्यामध्ये जीवनाची 3-4 वर्षे फुकट गेलेली असतात. त्यामुळे अत्यंत वैफल्यग्रस्त अवस्थेत या क्षेत्रात काम करणारे ज्युनियर वकील आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त वैफल्यग्रस्तता ज्यांच्यावर खरंच अन्याय होतो ती लोक आहेत. त्यामुळे याचा योग्य विचार होणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षकारांनी तहसीलदारला, प्रांताला जाब विचारणं महत्त्वाचं आहे, तलाठ्याला जाब विचारणं महत्त्वाचं आहे. काही 353चा गुन्हा दाखल होत नाही. तुम्ही जर प्रामाणिकपणे लेखी तक्रार अर्ज घेऊन तलाठी, तहसीलदार किंवा कलेक्टरकडे, प्रांताकडे गेलात आणि त्यांची कार्यपद्धती कशी चुकते, हिअरिंगच्या वेळेला ते अवास्तव कामं कशी करतात, अन्य कामं कशी करतात, डायासवर उपलब्ध का नाही आहेत, न्यायालयात किंवा चेंबरमध्ये उपलब्ध का नाहीत, सुनावणी का होत नाही, वेळेवर सुनावणी का होत नाही, वेळेवर नोटिसा का निघत नाहीत, रजिस्टर पोस्टाने नोटिसा का निघत नाहीत, याच्या लेखी तक्रारी जर तुम्ही करायला सुरुवात केली सामान्य माणसांनी, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी किंवा अर्जदारांनी, तक्रारदारांनी, तर ही परिस्थिती सुधारू शकते. बऱ्याच वेळेला एकाच क्षेत्रात काम करणारे ज्युनियर वकील असतात किंवा वकील असतात, ते तहसीलदारशी पंगा घेऊ इच्छित नाहीत, प्रांताशी पंगा घेऊ इच्छित नाहीत, कारण त्यांना त्यांच्याकडून जजमेंट पाहिजे असतात. ही प्रथासुद्धा घातक आहे. प्रत्येकाने निर्भर बनलं पाहिजे, जाब विचारायला शिकलं पाहिजे. तुम्ही सरकारी नोकरी करता, सरकारी पगार घेता, त्याच्यासाठी तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, तुम्हाला न्यायालयाचे अधिकार आहेत, तुम्ही न्यायालयासारखं वागलं पाहिजे, तुमचं ज्युडिशियल माइंड जागं राहिलं पाहिजे, भ्रष्टाचाराशिवाय दबावाखाली न येता निपक्षपातीपणे तुम्ही न्याय दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुनावणीचा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे जो दिवस तुम्ही सुनावणीसाठी राखून ठेवाल, तो दिवस जसे वकील एखाद्या कोर्टासाठी दिवस राखून ठेवतात, त्या पद्धतीने प्रांतांनी, कलेक्टरनी, ॲडिशनल कलेक्टरनी आणि तहसीलदारनी सुद्धा एखादा दिवस राखून ठेवला पाहिजे. त्यावेळेत त्यांनी ती कामच केली पाहिजेत आणि ती कामंसुद्धा न्यायबुद्धीने समतोलपणे केली पाहिजेत. आणि जर ही लोक संशयास्पदरित्या वागत असतील तर त्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे वेळीच व्हायला पाहिजेत. निकाल आल्यानंतर त्याच्याविरुद्ध अपील करणं आणि पुन्हा आयुष्याची 2 वर्ष फुकट घालवण्यापेक्षा निकाल होण्यापूर्वी तुम्हाला जर काही संशयास्पद वाटत असेल, विरुद्ध पक्षकार जर चिठ्या आणत असेल आणि त्याची माहिती तुम्हाला कळत असेल, विरुद्ध पक्षकाराकडे तहसीलदार किंवा तलाठी जात असेल किंवा त्यांच्या उपकाराखाली असेल, तर ती गोष्ट लेखी तक्रारीच्या स्वरूपात तुम्हाला तिथे मांडता आली पाहिजे, वरिष्ठांकडे मांडता आली पाहिजे, किंबहुना अँटी करप्शन खात्याकडे अर्ज करायची हिंमत तुमच्यात पाहिजे. ही हिंमत सामान्य माणसामध्ये जेव्हा होईल तेव्हाच न्यायव्यवस्था सुधारेल, तेव्हाच ही महसूल यंत्रणा सुधारेल. कारण ही गेंड्याच्या कातडीची झालेली महसूल यंत्रणा आहे. दुर्दैवाने हे असं म्हणावं लागतं, कारण पूर्वीपेक्षा आताची परिस्थिती अधिक बिकट झालेली आहे. पालकमंत्र्याचा, आमदाराचा किंवा खासदाराचा फोन आल्यानंतर
यांच्या वृत्ती बदलतात, यांची न्यायबुद्धी बदलते आणि सरळपणे चुकीच्या पद्धतीने निकाल दिले जातात, किंबहुना ते निकाल वाचनीय नसतात, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असतात आणि मग त्या सर्व अपिलात घेऊन जावं लागतं. अगदी रेव्हेन्यू मिनिस्टरपर्यंत किंवा हायकोर्टपर्यंत याबाबत तक्रारी होतात, परंतु त्याच्यात जो वेळ निघून जातो आणि दिवाणी न्यायालयात जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जी केलेली आहे शासनाने, तिचा ज्या पद्धतीने दुरुपयोग होतो ते गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. यामुळे RTS अपील करताना सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना आहेत किंवा मार्गदर्शक तत्त्व आहेत, त्याचं पालन करणं गरजेचं आहे. RTS अपील करण्यापूर्वी ते मुदतीत आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. उशीर झाला असेल तर तो उशीर का झालेला आहे त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल, त्याचं प्रतिज्ञापत्र तयार करावं लागेल. RTS अपील ज्या फेरफाराविरुद्ध आहे त्या फेरफाराच्या सही शिक्क्याच्या नकला किंवा संबंधित चौकशी रजिस्टरच्या नकला, संबंधित कागदपत्रांच्या नकला, ज्या कागदपत्रांच्या आधारे फेरफार झालेला आहे, या सही शिक्क्याच्या नकला मिळवायला लागतात, माहितीच्या अधिकारात मिळवायला लागतात आणि मिळाल्याच नाहीत तर अपिलासोबत अर्ज करून संबंधित कार्यालयाकडून त्या नकला मिळवण्याचा अर्ज सुरुवातीला करणं चांगलं असतं. त्यामुळे सुद्धा कालहरण वाचतं. RTS अपिलामध्ये आपल्याला सर्व संबंधित पक्षकार करावं लागतं. मग वर्दी नोटीस ज्यांना निघाल्या नाहीत त्यांना सुद्धा पक्षकार करावं लागतं जर त्यांचे हितसंबंध त्या जागेत असतील, त्यांचा ताबा असेल, त्यांचा वारसा हक्क असेल, ते खरेदीदार म्हणून असतील तर ते सगळ्यांना किंवा अगदी बक्षीसपत्राच्या लाभार्थींना सुद्धा वाटप पत्रातील सर्व पक्षकारांना पक्षकार करावं लागतं. ते जर जागेवर राहत नसतील तर त्यांचे जिथे राहत आहेत तिथले परमनंट ॲड्रेस, स्थायिक झाल्याचे पत्ते तुम्हाला द्यावे लागतात आणि तिथे रजिस्टर पोस्टाने किंवा कुरिअर सर्व्हिसने नोटिसा बजावायला लागतात. त्यांचे ईमेल असतील तर ईमेल बजावायला लागते, त्याची पुरशीच दाखल करावी लागते. कारण तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या गोष्टी बजावण्यासाठी, नोटिसा बजावण्यासाठी प्रचंड काळ घेतात. बरं, नोटिसा बजावताना त्याच्यासोबत अर्जासोबतचे कागदपत्र दाखल केले जात नाहीत, मग ते लोक वकिलामार्फत जेव्हा हजर होतात तेव्हा पुन्हा कालहरण करून घेतात की आम्हाला नकला मिळाल्या नाहीत, आम्हाला अपिलाचीच नक्कल मिळालेली नाही, आम्हाला फेरफाराची नक्कल मिळालेली नाही, संबंधित कागदपत्राची नक्कल मिळाली नाही. मग त्याच्यात 2-4 तारखा जातात. त्यापेक्षा ही तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही जेव्हा RTS अपिलात जाता तेव्हा योग्य पद्धतीने पेपर बुक बनवून विरुद्ध पक्षकारांसाठी सेट देऊन किंवा संबंधितांना नोटिसा काढून त्या व्यवस्थित नोटिसांवर तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांची किंवा कारकुनांची, सुप्रिटेंडंटची सही घेऊन त्या नोटिसा, पेटिशन आणि कागदपत्र यांच्या सेटसहित तुम्हाला सुद्धा रजिस्टर पोस्टात टाकून देता येतात, पाठवता येतात, कुरिअरने पाठवता येतात आणि त्याची पोच पुन्हा तहसीलदार किंवा प्रांताच्या कार्यालयात, अगदी कलेक्टरच्या कार्यालयात जिथे तुमचं अपील असेल किंवा अर्ज असेल तिथे दाखल करता येतं. ही समन्स बजावण्याची किंवा नोटीस बजावण्याची जी कार्यवाही आहे याच्यात जे काही वर्षानुवर्ष सरकारी अधिकारी घालवतात तो वेळ तुम्हाला नक्कीच वाचवता येईल. तारखेच्या दिवशी तुम्ही हजर राहून रोजनामा व्यवस्थित लिहिलेला आहे किंवा नाही, विरुद्ध पक्षकार हजर झाले नसतील तर ते का हजर झाले नाहीत, विरुद्ध पक्षकारांचे वकील असतील आणि ते हजर होत नसतील तर ते का हजर होत नाहीत, याबाबतचे योग्य ते आदेश मिळवून जर रोजनाम्यात लिहिले गेले तर तहसीलदार किंवा हे महसूल अधिकारी जे आहेत त्यांच्यावर दबाव येऊ शकतो. त्यांनी सुनावणी घेतल्यानंतर सुद्धा लेखी युक्तिवाद करण्यापूर्वी तोंडी युक्तिवादाचे मुद्दे ते जर लिहून घेत नसतील तर त्यासाठी आग्रह धरता येतो आणि तुमच्या तोंडी युक्तिवादाबरोबर लेखी युक्तिवाद दिलात तर तो रेकॉर्ड तयार होतो. लेखी युक्तिवादामध्ये तुम्हाला जे काही केस लॉ द्यायचे आहेत, संदर्भ निकाल द्यायचे आहेत, ते जर दिलेत, त्याच्या कॉपीज दिल्यात आणि महसूल खात्याकडे तुम्हाला पोच मागता येते, कारकुनांकडनं त्याच्याबद्दलची पोच घेतली तर तो रेकॉर्ड तुमच्याकडे राहतो. उद्या रेकॉर्ड गहाळ झाला आणि तुमच्या केसलॉचा किंवा तुमच्या युक्तिवादाचा विचारच संबंधित अधिकाऱ्यांनी केला नाही तर त्याबद्दल सुद्धा वरिष्ठ कोर्टात, वरिष्ठ न्यायालयात किंवा पुढील अपिलात तुम्हाला तक्रार करता येते. परंतु हे तक्रारी करणं आता सामान्य माणसाने शिकलं पाहिजे, थोडक्यात जागं झालं पाहिजे. तुम्हाला मुळात महसूल रेकॉर्ड कसा तपासायचा, कोणते कागद अपिलासोबत जोडायचे, कार्यपद्धती कोणती वापरायची, महसूल अधिनियम आणि महसूल नियम यांची पूर्तता कशी करायची,
याबद्दलचं पूर्ण ज्ञान असणं, अनुभव असणं आवश्यक आहे. तुम्हाला ते नसेल तर संबंधित कार्यालयातून माहिती करून घेऊन, संबंधित अधिनियम वाचून, त्यातील तरतुदी वाचून, कोर्टाची कार्यपद्धती आणि महसूल कोर्टातील कार्यपद्धती यामध्ये मुख्यतः बेसिक फरक कोणता आहे तो जर समजावून घेतला तर महसूल कोर्टाची कार्यपद्धती अधिक सोपी आहे. आणि आता ऑनलाईन तक्रारी करण्याचं, ऑनलाईन अपील करण्याची जी पद्धत आलेली आहे, आपलं सरकारसारखं जे ॲप आलेलं आहे त्याच्यावरून जर तुम्ही माहिती मिळवली, त्याच्यावरून जर तक्रार अर्ज केलेत तर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो. आणि मूळ RTS अपील करण्यापूर्वी अर्ज विनंत्या करून तहसीलदार किंवा प्रांतांना भेटून जर कामकाज होत असेल, तलाठी आणि सर्कल जर चुकीचं वागत असतील तर त्यांच्यावर दबाव आणण्याचं काम तुम्ही करू शकत असाल लिजिटिमेट पद्धतीने, योग्य पद्धतीने, तर त्यांनासुद्धा तीच भाषा कळते. त्यामुळे तहसीलदार, तलाठी, सर्कल हे जे कोण तळागाळातले रेव्हेन्यू ऑफिसर आहेत त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी स्किल लागतं. आणि ते काम भ्रष्टाचाराशिवाय, त्यांना कोणतीही चिरीमिरी दिल्याशिवाय, कोणतीही भेटवस्तू दिल्याशिवाय कायदेशीरपणे करता येतं. यावर तुमचा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. प्रत्येकाला कधी ना कधीतरी या कार्यालयांमध्ये जावं लागतं, म्हणून तुम्हाला ही विनंती आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.